ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं त्यांनीच आता सत्तेच्या सिंहासनाला हादरे द्यायला सुरुवात केली आहे। हमें कहा जाता है विदेश मत जाओ, पेट्रोल बचाओ, गाड़ी कम चलाओ, लेकिन सत्ता वालों के लिए नियम अलग क्यों है? 12 वर्षात जे प्रस्थापितांना जमलं नाही ते एका 30 वर्षाच्या तरुणांनी अवघ्या 5 दिवसात करून दाखवले। उनके काफिले दौड़ेंगे और आम जनता हर बार कुर्बानी देगी, आखिर क्यों? देशातील बेरोजगार तरुणांचा संताप आता मिम्स मधून नाही तर थेट डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून उसळतो। सिस्टम ने हमें कॉकरोच बोला है। हम भले पहले कुछ नहीं बोलते थे, लेकिन अब हम चुप नहीं रहेंगे। ही एक व्यंगात्मक पार्टी नहीं तर व्यवस्थेच्या अहंकाराला बसलेली सर्वात जहरी चपराक आहे। सिस्टम को सिर्फ टैक्स देते हैं, ना हमें नौकरी मिलती है, ना ही बेसिक फैसिलिटीज मिलता है सिर्फ लाठीचार्ज। सोशल मीडियावरचं हे डिजिटल वादळ आता दिल्लीच्या राजकारणाला थेट आव्हान देताना दिसत आहे। हमें नौकरी दो, हमें इज्जत चढ़े, हमें अच्छी एजुकेशन दो। प्रस्थापित पक्षांच्या आयटी सेलला मागे टाकत कॉकरोच जनता पार्टीने तरुणांच्या मनावरती कब्जा केला आहे। जात में ये बांटते हैं, बांट के ये काटते हैं, कटने वाले खाट पे है इनकी मौज। देश नव्या पर्यायाच्या शोधात आहे की फक्त संतापाची ही तात्पुरती ठिणगी आहे, याचाच आज आपण करणार आहोत मोठा खुलासा। नमस्कार, मी स्वप्नील दुधारे, आपण पाहत आहे महासागर। गेल्या 12 वर्षात देशातील बलाढ्य राजकीय पक्षांना जमलं नाही ते केवळ 30 वर्षाच्या तरुणांनी अवघ्या 5 दिवसात करून दाखवलं आहे। देशातील सुस्तावलेली विरोधी बाकडी, निष्प्रभ ठरत ठरलेले नेते आणि प्रस्थापित पक्षांच्या अहंकारावरती एका नव्या डिजिटल वादळाने अशी काही चपराक लगावली आहे की दिल्लीच्या तख्तापासून ते गल्लीतल्या पुढाऱ्यापर्यंत सर्वांचे धाबेदन आणले। ही कथा आहे एका अपमानाची, ही कथा आहे तरुणांच्या संतापाची आणि ही सुरुवात आहे नव्या क्रांतीची। ज्या तरुणांना व्यवस्थेनं झुरळ म्हणजेच कॉकरोच म्हणून हिणवलं त्याच तरुणांनी आता कॉकरोच जनता पार्टी CGP नावाची एक व्यंगात्मक चळवळ उभी केली आहे, जिने अवघ्या 5 दिवसात 1.5 कोटीहून अधिक अर्थातच 15 दशलक्ष फॉलोअर्स मिळून देशातील सर्वात मोठ्या सत्ताधारी पक्षाला देखील सोशल मीडियावरती अक्षरशः धूळ चारली आहे। आज आपण याच कॉकरोच जनता पार्टीच्या उदयाची आणि त्यांच्या मागच्या मास्टरमाइंडची आणि देशातील राजकीय भवितव्याची सविस्तर चिरफाड करणार आहोत। जाणून घेऊया त्याची सुरुवात कशी झाली। हमारी पार्टी कभी जातिवाद नहीं करती। हमारी पार्टी का एक ही धर्म, वो है इंसानियत। जय सीजेपी, जय सीजेपी। सुरुवात झाली आहे ते म्हणजे केवळ एका अपमानाच्या ठिणगीमुळे। कोणतीही क्रांती उगीच जन्माला येत नाही, त्यामागे असतो व्यवस्थेने केलेला घोर अपमान। अपमानाचा तो दिवस होता 15 मे 2026। सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या तोंडून एक वादग्रस्त विधान आले। बेरोजगार तरुण आणि व्यवस्थेवरती टीका करणाऱ्या कार्यकर्त्यांची तुलना त्यांनी थेट कॉकरोच अर्थातच झुरळ आणि समाजातील परजीवी घटकांची करण्यात आली। सिस्टम ने हमें कॉकरोच बोला है। हम भले पहले कुछ नहीं बोलते थे, लेकिन अब हम चुप नहीं रहेंगे। त्यानंतर स्पष्टीकरणाची मलमपट्टी देखील करण्यात आली। सारवासारव करताना हा संदर्भ बोगस वकिलांसाठी होता असं त्यांनी सांगितलं, पण तोवर बाण सुटला होता आणि तरुणांच्या मनातील संतापाची ज्वालामुखीला जाऊन थेट मिळाला होता। या अपमानाचा बदला घेण्यासाठी दुसऱ्याच दिवशी 16 मे 2026 रोजी कॉकरोच जनता पार्टी CGP अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। पक्षाचं आक्रमक ब्रीदवाक्य आहे, होय आम्ही झुरळ आहोत आणि आता या सिस्टममधील सर्व घाण आणि कीड साफ करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत, असा सडेतोड आणि उपहासात्मक संदेश या तरुणांनी दिला। त्या तरुणांचं नाव आहे अभिजित दिपके। अवघ्या काही तासातच AI टूलचा वापर करून पक्षाची हायटेक वेबसाईट बनवणारा आणि प्रस्थापितांच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या या वादळाचा मुख्य शिल्पकार कोण आहे तर तो तरुण आहे अभिजित दिपके। हा 30 वर्षाचा तरुण मूळचा महाराष्ट्राचा म्हणजेच छत्रपती संभाजीनगरचा सुपुत्र आहे। पुण्यासारख्या विद्येच्या माहेर घरातून पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर हा तरुण थेट अमेरिकेतील नामांकित बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन विषयात मास्टरचे धडे गिरवत आहे। अभिजित राजकारणात कच्चा लिंबू नाही आहे। 2020 ते 2023 या काळात त्याने आम आदमी पार्टीसाठी अर्थातच आपसाठी सोशल मीडियाचा रणनीतिकार म्हणून पडद्यामागून मोठी सूत्र देखील हलवली आहे। आता याच अनुभवाच्या जोरावरती त्याने स्वतःच एक अस्त्र मैदानात उतरवलं आहे। या पार्टीने निवडणूक आयोगाकडे कोणतीही नोंदणी केली नाही। ही एक सटायरिकल मुवमेंट म्हणजेच व्यंगात्मक चळवळ आहे। पण या पक्षाचे उमेदवार किंवा सदस्य होण्यासाठी ज्या अटी घातल्या आहेत त्या अटी म्हणजे
सध्याच्या व्यवस्थेवरती ओढलेला सर्वात मोठा आणि जळजळीत आसूड आहे. काय आहे ती अटी आपण पाहूया. पहिली अट आहे बेरोजगारी. या पक्षात प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवाराकडे कोणतीही नोकरी नसावी, तो पूर्णपणे बेरोजगार असावा. दुसरी अट आहे आळशीपणा, म्हणजे उमेदवार हा प्रचंड आळशी असावा. बरं, तिसरी अट काय आहे तर तिसरी अट आहे ऑनलाईन वास्तव्य, म्हणजेच दिवसातले किमान 11 तास त्याने सोशल मीडियावरती ऑनलाईन असलं पाहिजे. चौथी अट आहे तक्रारखोर, म्हणजे सिस्टीमच्या नावाने रडत बसण्याची आणि प्रोफेशनल रेटिंग करण्याची त्याच्यामध्ये कुवत असायला पाहिजे. मित्रांनो, आपण पाहिल्यात या पद्धतीच्या अटी कुठल्या पक्षात होत्या का? ऐकायला हे नियम हास्यास्पद वाटतील, पण मित्रांनो, हा विनोद नाही, हा आजच्या उच्च शिक्षित पण बेरोजगार तरुणांचा आक्रोश आहे, जो ज्यांनी हसण्यावरती न नेता व्यवस्थेच्या कानाखाली मारले. आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे एका व्यंगात्मक पानाला अवघ्या 5 दिवसात 15 दशलक्ष लोक फॉलो का करतात. यामागची राजकीय परिस्थिती समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. देशातील विरोधी पक्ष सध्या अत्यंत कमकुवत अवस्थेत आहे. जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना, महागाईला आणि पेपर फुटीसारख्या महाभयंकर समस्यांना रस्त्यावरती उतरून वाचा फोडण्यात विरोधी पक्ष नेते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळ्याच्या शंकांनी लोकांच्या मनामध्ये घर केलं आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये मतदानात हेराफेरी झाल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळे देशातील सामान्य नागरिक आणि मतदार हे प्रचंड अस्वस्थ आणि निराश झाले आहेत. 2014 पूर्वी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला आणि निष्क्रियतेला कंटाळून जनतेनं भाजपाला सत्ता दिली, पण आज या भाजपाला कंटाळलेली जनता पुन्हा काँग्रेसकडे जाण्यास आता तयार नाही आणि त्याचा संपूर्ण देश एका तिसऱ्या आणि नव्या पर्यायाच्या शोधात आहे, हेच यावरून दिसून येते. तामिळनाडूमध्ये ज्याप्रमाणे अभिनेते विजय थलापती यांनी अवघ्या 2 वर्षात एक नवा पक्ष उभा करून सत्ता पालट घडून दाखवला आहे, तसाच काहीसा चमत्कार राष्ट्रीय पातळीवर व्हावा अशी आता तरुणांची धडपड आहे. आजवर राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाचा वापर करत स्वतःची खोटी प्रतिमा उभी करण्यासाठी आणि भंपक PR करण्यासाठी केलंय. पण अभिजित दिपके यांनी त्यांच्या कॉकरोच जनता पार्टीचे याच सोशल मीडियावरती वापर करून प्रस्थापिकांचा भुरका फाडलाय. भाजपासारख्या बलाढ्य IT सेल असणाऱ्या पक्षाला 15 दशलक्ष फॉलोअर करायला तब्बल 12 वर्ष लागले. हेच टार्गेट झुरळांनी अवघ्या 5 दिवसात पूर्ण केलं आहे. हे आकडे केवळ मनोरंजनाचे नाहीत, तर हे आकडे आहेत जनतेच्या वाढत्या असंतोषाचे. हे आकडे आहेत सत्ताधाऱ्यांवरील रागाच्या आणि विरोधकाच्या नाराजगींचे. हे डिजिटल झुरळ आता व्यवस्थेची घाण साफ करणार की प्रस्थापित पक्ष पुन्हा त्यांना चिरून टाकणार, हे येणारा काळच सांगेल. पण तुम्हाला काय वाटतं, देशात खरंच आता कॉकरोच जनता पार्टी सारखा एक नवा तरुण आणि आक्रमक राजकीय पर्यायाची गरज निर्माण झाली आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि स्क्रिप्ट आवडली तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा महासागर न्यूज. महासागर न्यूज.